आणि किचन एकदम माझ्या मनासारखा मिळाला, मला खूप जास्त आवडला. आम्ही हीच रूम का डिसाइड केली. इथलं आणि वातावरण किती मस्त हा, आहे. तुम्हाला मी थोडंफार एक झलक दाखवते, फक्त एक झलक. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे आमच्या शिफ्टिंगच्या एक दिवस आधीचा. उद्या आम्हाला नवीन घरात शिफ्ट व्हायचं होतं, त्यामुळे आम्ही नवीन फ्लॅटवर गेलो होतो. तिथे गेल्यावर पहिलं काम केलं ते म्हणजे साफसफाई. तनुजा तिच्या कामाला लागली होती आणि मी सुद्धा थोडीफार मदत करत होतो. रूम आधीच व्यवस्थित होता, कारण आमच्या आधी तिथे एक फॅमिली पण राहत होती. त्यांनी काही दिवसांपूर्वीच रूम खाली केली होती. पण नवीन घरात सामान आणायच्या आधी एकदा आम्हाला मनासारखे साफसफाई करून घ्यावी असं आम्हाला वाटलं. आणि मग आला दुसरा दिवस. आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण आज आम्हाला आमचं जुनं घर पूर्णपणे खाली करून नवीन घरात शिफ्ट व्हायचं होतं. सकाळपासूनच आमची धावपळ सुरू झाली होती. उठल्यापासून आम्ही सामान आवरायला, पॅक करायला आणि एक एक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली. घरात जिकडे बघावं तिकडे सामानच दिसत होतं. इतके दिवस ज्या घरात राहिलो, हसलो, रडलो आणि खूप आठवणी तयार केल्या, ते घर सोडताना मनामध्ये थोडं दुःखही होतं. पण त्यावेळी नवीन घराची उत्सुकता सुद्धा होती. नवीन सुरुवात, नवीन जागा आणि नवीन आठवणी आमची वाट पाहत होत्या. म्हणून आम्ही वेळ न घालवता शिफ्टिंगला कामाला लागलो. सिरियसली. आणि पसारा आता हे बेड पण फेकूनच द्यायचे, कारण की मी तुम्हाला दाखवते खोलल्यावर याची हालत काय झालेली आहे आतमध्ये. काहीच नाही राहिले. आणि मी माझं तोंड नाही दाखवणार, कारण की माझा हुलिया लय बेकार आहे. आनंदचा पण तसंच आहे, पण मी थोडं थोडं दाखवते तुम्हाला. हे सगळं काढायचंय, अजून भरपूर काम बाकी आहेत. वाजलेत आता 1. कसं घर होतं हे कसं झालं. एकदम सेटिंग केलेली होती. आता तिकडे गेल्यावर आपलं मस्त सेटिंग करू आपण व्यवस्थित, हळूहळू. पाणी दे ना मला प्यायला. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आम्ही अर्ध्याहून जास्त जे आहे ते घरातलं उरकलेलं आहे. आणि आता पप्पा आलेत, खूप वेळ झाले, पण आम्हाला लक्षातच नाही ब्लॉग घ्यायचा आहे ना. फ्लॅटमध्ये पसारा टाकता टाकता आम्हाला खूप उशीर झाला होता. तेव्हा माझे सासरे म्हणजेच की माझे मामा बोलले की तुम्ही आजच्या दिवस आपल्या घरी चाला, म्हणजेच की उल्हासनगरला. तिथे तुम्ही आजच्या दिवस राहा, जेवण वगैरे करा आणि नंतर या सकाळी. तुमची जी पण शिफ्टिंग असेल ती करून घ्या. हे झालं का जेवण? चाललंय. एवढं नाही लागत. काय 100 रुपयाचं बोलतात. हवन करायची ना, 20 वाले 2 पाकिट बंद आहे. गाणं लावून. हा. हे बघ पारशे माणसं. 4 वाजता येईल, 4 सव्वा 4 पर्यंत. पाणी देऊ का? त्यानंतर डायरेक्ट पाणी संपलं देवाला. तनुजाला एसी मध्ये झोपून बघा सर्दी झाली. हा तनुजाचा भाऊ आहे, ती तनुजाची मम्मी. हा का नाही का, मग थांबू ना तिथं नेक्स्ट टाइम. काय म्हणणार तुला एकटंच सांगतात तिकडे. मी नसल्यावर समोर म्हणता. लांब बसतो पटकाचे. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. आणि आम्हीही खूप मजेत आहोत. आणि सध्याला. सॉरी, इंट्रो विसरले. मी तनुजा. मी आहे आनंद. तर तुम्ही विचार करत असताना की इथे कुठे आता ब्लॉग स्टार्ट केला आहे. सो जसं की आम्ही सांगितलं होतं गेल्या ब्लॉग मध्ये, आणि तुम्हीही बघितलं होतं गेल्या ब्लॉग मध्ये, की आम्ही रूम वगैरे बघायला गेलो होतो. हा. बट त्याच्यातला कुठला रूम होता तो आम्ही सिलेक्ट केलेला नव्हता तेव्हा. आणि खूप जास्त कमेंट्स आलेत आम्हाला की हा रूम घ्या, असं बघून घ्या, तसं बघून घ्या, हे गोष्टी लक्षात ठेवा, ते लक्षात ठेवा. तर आम्ही सगळ्यांच्या कमेंट्स वाचल्या, सगळ्यांना रिप्लायही दिलाय. आणि त्या सगळ्या कमेंट्सचा आपण एक सेपरेटली ब्लॉग बनवू की आम्ही हाच रूम का डिसाईड केला. तर आम्ही शिफ्टिंग वगैरे खूप गडबडीमध्ये केली, आम्हाला काय ब्लॉग वगैरे शूट करता नाही आला. सत्य लाईट आली. आम्ही आल्या लाईट बंद झाली. पण आता आली. पण माझ्याहून जास्त खुश आनंद आहे. तर आनंद, आपण एवढे खराब दिवस काढले तेवढे गरमीमध्ये, तर आता मस्त फ्लॅट मध्ये आलो, चांगलं वाटतंय. इकडचं वातावरण चांगलं वाटतंय, खूप कोणाची जास्त, एक नाही, हा. कोणाची 2 नाहीये. आता आपण आपले ब्लॉगिंग व्हिडिओज असतील चांगल्या कंटिन्यू करू. त्या गोष्टीसाठी तर मी पण खूपच हॅप्पी आहे, कारण की आता इकडनं
इथून पुढे नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. हा. आपल्या सगळ्या व्हिडिओज कंटिन्यू होणार आहेत आता. आणि तुम्हाला जर ह्या रूमचा जर होम टूर पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. आपण ह्या हा. घराचा पण होम टूर देऊ की घर कसं आहे, कुठे आहे, इथलं वातावरण कसं आहे, आतमध्ये काय काय आहे ते सगळं दाखवूया. आता आपण नाही दाखवू शकणार. बट सध्या आम्ही इथे सामान शिफ्ट केलं आणि खूप गडबडीमध्ये केलं आणि रात्री आम्हाला शिफ्टिंग करता करता आणि खूप तिकडचा वेळ रूम झाला. तिथला रूम स्वच्छ करता करता खूप जास्त उशीर झाला. हा. आणि मदतीला माझे पप्पा आणि माझा भाऊ होता, दोघे जण आले आनंदच्या होते. मदतीला होते. तर आम्हाला अक्षरशः काल 10 वाजले रात्री. आम्ही रात्रीचं. कालच पसारा वगैरे टाकला. तर ह्याआधी आम्ही फक्त रूम सफाई वगैरे करून गेलो होतो. बट अजून आम्ही पूजा वगैरे काही केलेली नाहीये, कारण की आम्ही इथे राहिलोच नाही, कारण की आम्ही माझ्या मम्मी पप्पाच्या घरी होतो. रात्री. हा, तर आम्ही इथेच म्हणजे आताच आलोय. तर विचार केला थोडंसं सामान जे आहे थोडंफार आपण सेट करूयात आणि मग उद्या आपण पूजा करूयात. हा. तर तुम्हाला पूजाचाही ब्लॉग बघायला मिळणार आहे. माझी फॅमिली सुद्धा येणार आहे. कारण की फक्त माझ्या भावाने आणि पप्पानीच रूम बघितलेला आहे. हा. मम्मीने मम्मीने अजून त्यांनी नाही अजून नाही बघितला. बघितलेला. तर ते पण उद्या पूजाला वगैरे येतील. आपण घरामध्ये पूजा करणार आहोत, गोडधोड काहीतरी करणार आहोत. त्यानंतरच आपली जी ह्या रूमची जर्नी आहे ते आपण स्टार्ट करणार आहोत. आणि काल आम्ही फक्त जेवढं पण सामान आणलं असंच ठेवलंय, म्हणजे आम्ही हा, काहीच नाही ठेवलंय. काहीच सेट नाही तर केलं. आता पप्पाने ड्रिल मशीन वगैरे दिली आहे. तर ते संध्याकाळी येणार आहे 6 वाजता. तोपर्यंत आम्ही काही छोटे मोठे काम असतात ते आम्ही करून घेतात. जसं की मान्य वगैरे लावून घ्यायची हा. तनुजाला, टीव्ही वगैरेचं फिटिंगचं वगैरे बघूया. आणि किचन एकदम माझ्या मनासारखा मिळाला. मला खूप जास्त आवडला. आम्ही हीच रूम कधी डिसाईड केली ते तुम्हाला कळेल. ते पण आपण एक सेपरेटली ब्लॉग करूयात आणि त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन आन्सर आपण कव्हर करूयात हा. की कसं झालं, काय झालं. इथलं आणि वातावरण किती मस्त हा, आहे. तुम्हाला मी थोडंफार एक झलक दाखवते, फक्त एक झलक. हा. हे बघा, हे बघा किती छान. आणि एकदम असं वाटत असेल की शांतता आहे, पण तसं काय नाही. आता दुपारची वेळ आहे म्हणून, नाही तर संध्याकाळी एवढी चहलपहल होते ना इथं. आम्ही इव्हनिंगला साफसफाई वगैरे करायला आलो होतो तेव्हा खूपच जास्त छान वाटत होतं. हे बघा, आणि आमचा पसारा दाखवतो तुम्हाला, थोडा पसारा दाखवतो. थोडं सामान पण दाखवते. ते सगळे सोसायटी वगैरेच आहेत आणि आपला जो फ्लोर आहे तो 7th फ्लोअरला आहे. हा. तर आणि हे बघा. सगळं बघा इथे खेळण्यासाठी हा, गार्डन इथे वगैरे पण बघा आहे. खूप जास्त छान आहे. हा, त्या साईडला पण खूप छान आहे. आणि हे आमचा आणि पसारा हे बघा, तुम्हाला मी पसारा दाखवते. अजून आम्ही काहीच सेट नाही शक्य नाही केलंय. केलंय. तर फ्रेंड्स, आम्ही बेड वगैरे का नाही आणलं माहितीये का? आणि एक तो कबड होता तो पण नाही आणला. काय हा. झालं, काल आम्ही शिफ्टिंग करायला घेतली आणि तो कबड मी जसं उचलला ना, डायरेक्ट 2 तुकडे झाले. तर मग आम्ही विचार केला की हा कबड काही हा. घेऊन जाण्यासाठी काय बरोबर नाही. हा. तर आम्ही तो तिथंच फेकला. हम्म. आणि दुसरी गोष्ट, बेड. बेडसाठी. तर बेड आमचा खूप जुना झाला होता फ्रेंड. त्याच्यावर बसलं का कुरकुर आवाज यायचा, हा. उठलं का कुरकुर आवाज आणि यायचा. मेन गोष्ट, खालनं सगळी फळी हा. निघली होती, सगळा कुजून गेला होता. तर मग आम्ही ते पण नाही आणला. बघू आपण हळूहळू थोडं काही सामान असेल ते नंतर कसं घेऊ. थोडंफार आता हे सेटिंग वगैरे करूया. ऍडजस्टमेंट करायची आहे आपल्याला. तरी पप्पांनी माझ्या थोडेफार काम करून दिलेत. म्हणजे आता मी तुम्हाला पूर्ण रूम नाही दाखवणार, नंतर दाखवणार आहे सेट वगैरे झाल्याच्या नंतर. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूजाचा व्हिडिओ बघायला विसरू नका.